आणि ती जर मालिका बघितली तर अनेकांची नावं सांगता येतील. प्रांताध्यक्ष आहेत, अर्थमंत्री म्हणून 10 वर्ष त्यांनी काम केलं. अनिल बाबू आहेत, जितेंद्र आव्हाड आहेत, फौजिया ताई आहेत, अनेकांची नावं या ठिकाणी घेता येतील. पण मला आठवण होते तुमच्यातल्या सामान्य कार्यकर्ता म्हणून ज्यांनी कष्ट केले आणि दुर्दैवाने त्यात हयात नाही, ते आजारावांचे होते. आजार पाटील सामान्य कुटुंबात. मला आठवत आहे की सांगली जिल्ह्यामध्ये एक दिवशी होतो, तरुणांची बैठक होती आणि 1-2 लोक फार चांगलं बोलले. मी चौकशी केली की हा कोण आहे मुलगा. मला सांगण्यात आलं त्यांचं नाव आझाद पाटील. मी बोलून घेतलं, त्यांच्याशी सुसंवाद केला. माझ्या लक्षात आलं की इथं कर्तृत्व आहे. लगेचच जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत्या, त्यांना उभं करायचे निवडून आले. नंतर विधानसभेची संधी मिळाली. तिथेही प्रभावी आमदार म्हणून त्यांनी काम केलं. दुसऱ्या निवडणुकीमध्ये सत्ता आली, ग्रामविकास खात्याचं काम त्यांच्याकडे आलं आणि नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. त्यांचे अनेक निर्णय महाराष्ट्राच्या जनतेला भावले आणि त्याचा एक संदेश गेला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामान्य कुटुंबातल्या तरुणांना घेऊन सुद्धा त्याला संधी देते आणि त्यांच्यामार्फत महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याच्यासाठी कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे. आणि त्यामुळं ही जी प्रतिष्ठावादी पक्षाची तुम्हा सगळ्यांच्या कष्टामुळं, तुम्हा सगळ्यांच्या बांधिलकीमुळं, तुम्हा सगळ्यांच्या वैचारिक स्पष्टतेमुळं आणि म्हणून आज हा 26वा दिन साजरा करण्यासाठी आपल्याला संधी मिळते.